पास्ट 100। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आणि पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून कोयना धरणातून 2100 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पाणी पातळी वाढल्याने दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलंय। दरम्यान गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात 186 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असून रामकुंड परिसरातील मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पालघर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरूच आहे। मुसळधार पावसामुळे पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे। नदी नाल्यांना पूर आलाय तर सूर्या प्रकल्पातील धामणी धरण 84% भरलंय। धरणाचे 5 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडण्यात आलेत। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। वाशिमसह रिसोड, मालेगाव तसंच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला। पुढील 3 दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान सलग पाऊस पडल्यास नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणारं पवना धरण 75% क्षमतेनं भरलं। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे। दरम्यान धरणाच्या सांडव्यातून 1600 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड, कळसुबाई शिखर, रतनगड यासह विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला। त्यामुळे दरड कोसळून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन विभागाने पर्यटकांना या ठिकाणी बंदी घातली आहे। तरीही या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली आहे। नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं धबधब्यावरील पाण्याच्या पातळीत वाढ झाली। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे परिसरातील धबधबे कोसळू लागले। त्यामुळे पर्यटकांनी धबधब्यांवर मोठी गर्दी केल्याचं दिसून येतं। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं, पालकमंत्रीपदाचा तिढा सुटत नसल्यानं जिल्ह्याचा विकास खुंटल्याचं शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटलंय। तसंच जिल्ह्यात एक आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्रीपद दिलं, तेच काम देवेंद्र फडणवीस यांनी आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देऊन केल्याचा हल्लाबोलही आमदार महेंद्र थोरवे यांनी केला। लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी असं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं। सिंधोडमध्ये आषाढी निमित्त सोहळ्यामध्ये सत्तारांनी सीएम डीसीएमना कृषी कर्जमाफीची आठवण करून दिली। पांडुरंगा, मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात जा आणि त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर कर। आषाढी एकादशीच्या निमित्तानं बच्चू कडूंनी विठ्ठलाच्या चरणी साकडं घातलंय। जोपर्यंत कर्जमाफीची तारीख निश्चित होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन कायम राहणार असंही बच्चू कडू म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंबाबत वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड यांचा उभाटा नेत्या जयश्री शेळके यांनी समाचार घेतला। संजय गायकवाड यांनी माफी मागावी अशी मागणी जयश्री शेळके यांनी केली आहे। बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आणि फोटो वापरणं बंद करा असंही त्यांनी ठणकावलं। मराठीच्या मुद्द्यावरनं मुंबईत 2 दशकांनंतर 2 भाऊ एकत्र आलेले आहेत। अशाच पद्धतीने चंद्रपुरात काँग्रेसचे दुरावलेले बहीण भाऊ एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं। चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी आषाढी एकादशीच्या निमित्तानं शहराचा दौरा करत एकत्र दर्शन घेतलं। आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशा शब्दात मनसे नेते गजानन काळे यांनी भाजपवर टीका केली। सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा केलेल्यांना पक्षात घेताना आशिष शेलार आणि भाजपचा सत्तेचा नसतो का असा खोचक टोला गजानन काळेंनी लगावला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रशिया, युक्रेन आणि इस्रायल इराण युद्धांचा उल्लेख करत महासत्ता असलेले देश हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे त्यांना समन्वय, सौहार्द आणि प्रेम आणि शांतीचा मार्ग भारतासारखा देश दाखवू शकतो असं नितीन गडकरी म्हणाले। नागपूरमध्ये बियॉन्ड बॉर्डर्स या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नवी मुंबई शाखेकडनं अशोक सराफ यांचा नागरी सत्कार करण्यात आला। पद्मश्री अशोक सराफ आणि पद्मश्री सुलेखनकार अच्युत पालव यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सत्कार पार पडला। पंढरपूरमधील अरिहंत पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या टेकवर या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केलं। यावेळी विद्यार्थ्यांच्या AI प्रकल्पांचं एकनाथ शिंदेंनी कौतुक केलं।
आषाढी शुद्ध एकादशी निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली। यावेळी विठुरायाच्या मनमोहक रूपाची सर्वांनाच भुरळ पडली। नाशिकच्या जातेगावचं उगले दाम्पत्य यंदाचं मानाचं वारकरी ठरलं। कैलास आणि कल्पना उगलेंचा शासकीय महापूजेत सहभाग होता। मागील 12 वर्षांपासून उगले कुटुंब वारीत सहभागी होते आणि यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उगले दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला। महाराष्ट्रातील सर्व संकट दूर करण्याची शक्ती देण्यासह बळीराजाला आनंदाचे क्षण यावेत असं साकडं मुख्यमंत्री फडणवीसांनी विठुरायाला घातलं। पंढरपूर कॉरिडॉर सर्वांना विश्वासात घेऊनच करणार, कोणाचंही नुकसान न करता पुनर्वसन करणार अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी पंढरपुरातील नागरिकांना दिली आहे। आषाढी एकादशीच्या निमित्तानं संत तुकाराम महाराजांच्या देहूनगरीत भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली। ज्या भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जाता येत नाही ते भाविक देहूनगरीतून विठू माऊली आणि तुकोबांचं दर्शन घेतात। आषाढी एकादशीच्या निमित्तानं हजारो फुलांचा वापर करून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। मुंबईच्या बांद्रेतील संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्तानं फुलांची सजावट करण्यात आली। विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं होतं। भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी केली। सकाळी काकड आरती झाली आणि त्यानंतर महापूजाही करण्यात आली। जळगावमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंपराळामधील विठ्ठल मंदिर संस्थानाकडून दरवर्षीप्रमाणे रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। मोठ्या उत्साहात रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि या रथोत्सवाला 150 वर्षांची परंपरा आहे। या रथोत्सवात विठ्ठल पांडुरंगाची वेशभूषा तसंच देवीच्या वेशभूषेत असलेले सोंगाड्यांनी लक्ष वेधून घेतलं होतं। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पुण्यातील प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या विठ्ठलवाडी मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे। अतिशय भक्तिमय वातावरणात सगळे पुणेकर पांडुरंगाच्या चरणी लीन होताना दिसले। दरवर्षीप्रमाणे मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। कर्जत शहरातील उल्हास नदीवर उभारण्यात आलेल्या 52 फूट उंचीच्या श्री विठ्ठल मूर्तीची आषाढीच्या निमित्तानं पूजा पार पडली आणि यावेळी पारंपरिक वेशभूषेत भारूड आणि अभंग सादर करण्यात आले। यावेळी आमदार महेंद्र थोरवेही उपस्थित होते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाधवडे गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा पार पडला। ग्रामस्थांनी पायी दिंडी काढत विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। यावेळी मंत्री नितेश राणेही उपस्थित होते। वाशिमच्या संत गजानन महाराज संस्थानच्या विठ्ठल मंदिरासह जिल्ह्यातील इतर विठ्ठल मंदिरांमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। भाविकांना साबुदाणा उसळ आणि इतर फराळी पदार्थ दिले गेले। हिंगोलीच्या नरसी नामदेव इथं आषाढी एकादशीच्या निमित्तानं संत नामदेव महाराजांच्या मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली। मात्र कयाधू नदीवर कडती आणि इतर गावांना जोडणाऱ्या पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं चिखल आणि पाण्यातून मार्ग काढत भाविकांना मंदिर गाठावं लागलं। साईबाबांच्या शिर्डीतही आषाढीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। दर्शनासाठी आलेल्या साई भक्तांना साबुदाण्याच्या खिचडीचा महाप्रसाद देण्यात आला। श्री मंगळग्रह मंदिरात मंगळग्रह देवतेला विठ्ठल रूपात सजवण्यात आलं होतं। भक्तांनी याला विठुरायाचं आगमन मानत भक्तिभावाने दर्शन घेतलं। मंदिर ट्रस्टच्या वतीने विशेष सजावट करण्यात आली होती। पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली गावातही भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं। पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी सपत्नीक विठ्ठलाची महापूजा केली। यावेळी सर्वांच्या आयुष्यात समाधान, शांतता आणि समृद्धी लाभावी यासाठी विठुरायाला साकडं घातलं गेलं। सिल्लोडमधील शास्त्रीनगर परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली। मंदिर परिसरात विविध प्रतिष्ठानांच्या वतीनं साबुदाण्याच्या खिचडीसह फळांचं वाटप करण्यात आलं। पुण्यातील विठ्ठलवाडीतील मंदिरात विठुरायाच्या दर्शनाकरता पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। विठुरायाच्या गाभाऱ्याला सुंदर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। हिंगोलीतील नरसी नामदेव इथल्या संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। यावेळी पोलिसांच्या श्वान पथकातील वीरू हा श्वानही नामदेव महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला। आषाढी एकादशीच्या निमित्तानं कोल्हापुरातील कसबा मावडा परिसरात राहणाऱ्या एका कलाकारानं चक्क तांदळावर विठुराया साकारला। वैभववाडीतील चित्रकार महिलेनं गंधगुळीवर विठुरायाची प्रतिकृती साकारली। 6 सेंटीमीटर उंच
आणि 1 सेंटीमीटर रुंद अशी ही कलाकृती आहे. सिंधुदुर्गात एका चित्रकारानं पांडुरंगाचं घोंगडीवर चित्र साकारलंय. यावेळी विटेवर उभा राहिलेल्या विठ्ठलाचं रंगीत स्वरूपातील चित्र साकारण्यात आलं. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्थानकाला संलग्नित असलेल्या आनंदनगर पोलीस चौकीचं चंद्रकांत पाटलांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी पुणे पोलिसांच्या बँडने प्रसिद्ध गाणं माऊली माऊली वाजवत वातावरण अजूनच भक्तिमय केलं. नांदेडमधील अनेक शाळांमध्ये दिंडी काढण्यात आली. विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत या दिंडीत सहभागी झाले होते. यावेळी दिंडीचे गोल रिंगण पार पडले. तसंच टाळ मृदुंगाचा गजर आणि विठ्ठू नामाचा जयघोषही करण्यात आला. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.